महत्वाची बातमी, जळगावच्या धरणगावमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पहारा दिलाय। ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी कार्यकर्त्यांना 4-4 तासांची शिफ्ट देण्यात आली आहे। कडाक्याच्या थंडीतही मंडपात रात्री कार्यकर्ते शेकोट्या पेटवून पहारा देत आहेत। जळगावच्या धरणगावात स्ट्रॉंग रूमच्या बाहेर मविया कार्यकर्त्यांनी खडा पहारा सुरू केलाय। कडाक्याच्या थंडीत चक्क शेकोटी पेटवून महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी ईव्हीएमवर वॉच ठेवलाय। धरणगाव तहसील कार्यालयाच्या बाहेर मविया कार्यकर्त्यांनी मंडपही टाकलाय। भंडाऱ्यात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा सुरू केलाय। उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही स्क्रीनची सुविधा केली आहे। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर 20 पोलिसांचा पहाराही देण्यात येतोय। बुलढाण्यामध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलाय। सुरक्षेसाठी एसआरपीएफची तुकडीही तैनात करण्यात आली आहे। इमारतीच्या मागील बाजूलाही पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय। संपूर्ण परिसरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाते। मंत्री मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावरून भाजप शिंदेंच्या शिवसेनेमध्ये खटके उडाले। मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असं मंगलप्रभात लोढांनी म्हटलंय। राज्यातले इतर पक्ष सुद्धा देवाभाऊंच्या इशाऱ्यावर चालतात असंही लोढांनी वक्तव्य केलंय। यावर देवाभाऊ लोढांचे आदर्श त्यांनी त्यांची पूजा करावी असं उत्तर शिरसाटांनी दिलं आहे। मुंबईच्या महापौर पदावरून मंगलप्रभात लोढांनी केलेल्या वक्तव्यावरून महायुतीत खटके उडालेत। मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असं लोढा म्हणालेत। याशिवाय राज्यातले इतर पक्षही देवाभाऊंच्या इशाऱ्यानेच चालतात असं वक्तव्य लोढांनी केलं। लोढांच्या या दोन वक्तव्यांवर शिंदेंच्या शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतला। भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवाभाऊ जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली। आम्हाला मुंबईचा महापौर हा महायुतीचा पाहिजे। तो जर झाला तर आमची कॉलर टाइट राहील। मग आमच्यामध्ये बेबनाव आहे की काय असं चित्र जे निर्माण व्हायचं होतंय ते आम्ही होऊ देणार नाही। त्यांनाच कदाचित महापौर मुंबईचा महापौर होण्याचे वेध लागले असतील। लोढांना त्यांच्याच पक्षात कोणी सिरियसली घेत नाही, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर काही बोलणं मला वाटतं गरजेचं नाहीये। भाजपा तो पूरा देवाभाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवाभाऊ तय करते हैं। त्यांनी त्यांचा आदर्श आहे, त्यांनी त्यांची पूजा करावी। कोणते पक्ष चालले त्याचे नाव त्यांनी घ्यावं, आम्हाला त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही। आमचा पक्ष एकनाथ शिंदे साहेब चालवतात। 14 पर्यंत भाजप एवढी ताकदवान नव्हती, पण 22 ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं। भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिघेही एकत्र होते, महायुती होती, म्हणून आपण सगळेजण सत्तेत आहोत याचं भान प्रत्येकानं ठेवलं पाहिजे। त्यामुळे कोण कुणामुळे सत्तेत आहेत याचा श्रेयवादाची ही लढाई नाही। आम्ही हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि आम्ही जी क्रांती केली त्याच्यामुळेच आज भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये अतिशय समन्वयानं काम करतात। काही ठिकाणी आपली युती झाली नाही, मतभेद असले तरी मनभेद मात्र महायुतीच्या कुठल्याही नेत्यांमध्ये नाहीत। ते तिन्ही पक्षाची नेते एकच आहेत। महायुती म्हणून जे काय ते नावाला त्यांची नावं आणि निशाणे वेगळ्या जरी असल्या तरी त्या त्यांच्या सगळ्या बी टीम आहेत आणि मी तर असं म्हणेन की त्यांचा मालिक एक आहे। आता दोन्ही पक्ष म्हणजे त्यांच्या तडाखालची मांजरं आहेत। ते म्हणतील त्या पद्धतीने हे दोन्ही पक्ष वागतील। त्यांच्या सहयोगी पक्षांची अवस्था काय करून ठेवली आहे? दिगी बिल्ली। मुंबईचा महापौर काय, मुंबईचा महापौरावर त्यांना बसवायचंच आहे। ह्यांचा आदेश नाही आहे, ते वरूनच आदेश आहे। विरोधी पक्षनेतेपद देत नसाल तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। अतिवृष्टीबद्दल राज्य सरकारने प्रस्तावच पाठवला नव्हता असंही ठाकरे म्हणाले। मतदार यादीमधल्या खुळावरून सुद्धा ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। एका वर्षात सरकारने काहीही केलं नाहीये जाहिरातींशिवाय। एवढं पांघरून बिंगरून घातल्यानंतर सुद्धा विरोधी पक्ष नेत्याला हे सरकार का घाबरते? तर ताबडतोबीन त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। सत्ताधाऱ्यांमध्ये जी काय मारामारी सुरू आहे, म्हणजे आतापर्यंत आपण इतर राज्यांमध्ये हे असे प्रकार होता ते ऐकत होतो। बंदुका निघत होत्या, मारामाऱ्या होत होत्या, हाणामाऱ्या होत होत्या। आता बूथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा हा उद्योग सुरू झालेला आहे। स्वतःच्या पक्षाची किंवा स्वतःच्या लोकांची सगळी घरं भरायची
या दिशेने वाटचाल सुरू आहे. प्रस्ताव जो आहे मला खरं केंद्रीय कृषी मंत्र्यांना धन्यवाद द्यायचे की त्यांनी यांचं सोंग आणि ढोंगे उघडं पाडलेले आहे, त्यांचीच दात त्यांच्या घशात घातलेत. सप्टेंबर पासून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं संकट हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. त्याच्यानंतर आपत्ती म्हणून ती जाहीर करायला पाहिजे होती. हे एवढं खोटं बोलणारं सरकार आहे की ज्यांनी केंद्राला प्रस्तावच पाठवला नव्हता. तर रिक्षाला परवानगी न दिल्यामुळे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या भीम अनुयायांनी 2 तास चुनाभट्टीजवळ रास्ता रोको केला. आंदोलनानंतर पोलिसांनी रिक्षांना परवानगी दिली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं अनुयायी येत असतात. त्यामुळे आजच्या दिवशी तरी अनुयायांना रिक्षांना परवानगी द्या अशी मागणी करण्यात आली होती. चुनाभट्टी सायन कनेक्टर जवळ भीम अनुयायांनी रास्ता रोको केला. नवी मुंबईतल्या तुर्भेवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी काही जण दादरकडे निघाले होते. मात्र पोलिसांनी त्यांची रिक्षा अडवली. नियमानुसार सायनच्या पुढे रिक्षा घेऊन जाण्यास परवानगी नाही. या नियमामुळे पोलीस आणि भीम अनुयायी यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे भीम अनुयायांनी थेट रास्ता रोकोला सुरुवात केली. रास्ता रोकोमुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. या गोंधळात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायावरून गाडी गेली. आंदोलनाच्या दरम्यान एका महिलेला भोवळ आली. जवळपास 2 तास चाललेल्या या आंदोलनामुळे घाटकोपरपर्यंत वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. शेवटी पोलिसांनी रिक्षाला दादरच्या चैत्यभूमीकडे जाण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतरच हा रास्ता रोको मागे घेण्यात आला. आम्ही पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मीडियाचं अभिनंदन व्यक्त करतो. त्यांनी संपूर्ण भीमसैनिकांची भावना जपली, संपूर्ण मीडियाभर दाखवली आणि त्यामुळे फडणवीस सरकारवर दबाव पडला आणि त्यांनी सर्व भीमसैनिकांना दादरला जाण्यास परवानगी दिलेली आहे. धन्यवाद. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाण परिदिनानिमित्त नेहमीच रिक्षा जात असतात, परंतु शासनाने हा निर्णय आज कसा घेतला हा माहित नाही, कोणाच्या दबावाने घेतला माहित नाही, पण आज जो काही निर्णय आता जो झाला ज्यांनी घेतला त्या पोलीस प्रशासनाचं मी अभिनंदन करते. उरणमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण केली. भाजप आमदार महेश बालदींची माफी देखील मागायला लावली. यानंतर मनसेनं उरण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे. स्थानिक निवडणुकीमधल्या टीकेवरून भाजप पदाधिकाऱ्याकडनं मारहाण करण्यात आली आहे. रायगडच्या उरणमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण केली. या मारहाणीवेळी मनसे पदाधिकारी सतीश पाटील यांच्या आईही त्यांच्या सोबत होत्या. रस्त्यात गाडी अडवून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्याला भाजप आमदार महेश बालदी यांची माफीही मागायला लावली. आमचे भाजपचे जे काही वरिष्ठ आहेत माझे आमदार महेश शेठ बालदी यांच्याबद्दल माझ्या तोंडातून म्हणजे जे निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये काय माझ्याकडून शब्द गेलेला आहे किंवा माझ्याकडून काय चुकीचा शब्द गेला असेल तर मी त्यांची माफी मागतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी मनसे पदाधिकाऱ्यानं आमदार महेश बालदींवर टीका केली होती आणि त्याचाच राग मनात धरून ही मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीनंतर सतीश पाटील यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. भूमिपुत्रांच्या याच्यात मी विषय बोललेलो तर तो इगोला लावून आमचं वेगळ्या पद्धतीने घेतला आणि मला त्यात जास्त वाईट वाटलं की माझी मम्मी मध्ये असताना माझ्या जातीवरून किंवा माझ्याबद्दल बोलत होते. 150 ते 200 भाजपाच्या पदाधिकारी त्या ठिकाणी येऊन त्याला मारहाण केली, त्याच्या आईला मारहाण केली, त्याला शिव्या दिल्या आणि त्याला एक माफीचा व्हिडिओ बनवायला लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांनी एकाच लग्नामध्ये उपस्थिती लावली. पंतप्रधान मोदींनी अमित ठाकरे यांच्यासोबत संवादही साधलाय. अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या लग्नामध्ये मोदींनी उपस्थिती लावली होती.
पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच लग्नात पाहायला मिळाले. अमित ठाकरे यांचे मेहुणे डॉक्टर राहुल बोराडे यांच्या लग्नात मोदींनीही हजेरी लावली आणि या लग्नात राज ठाकरे सुद्धा उपस्थित होते. दिल्लीतील हयात हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडलाय. लग्न सोहळ्यानंतर मोदी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर गेले. त्यानंतर फोटो सेशन सुद्धा सुरू झालं आणि हे फोटो सेशन सुरू असतानाच अमित ठाकरे आपले पुत्र कियान ठाकरे सोबत स्टेजवर गेले. यावेळी मोदी आणि अमित ठाकरेंमध्ये संवादही झालाय. मोदींनी राज ठाकरेंचा नातू कियान ठाकरेचे यावेळी गालही ओढले. आणि आता बातमी येते नाशिकमधील तपोवनासंदर्भातली. तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर भव्य डोम उभारला जाणार होता. दुसरीकडे तपोवनातील वृक्षतोडीवरून मनसेच्या चित्रपट सेनेनं आंदोलन केलं. आंदोलनामध्ये अमय खोपकर यांच्यासह अनेक कलाकार देखील सहभागी झाले. तर गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये लावण्यात येणाऱ्या झाडांची हैदराबादच्या राज्यमुद्रीमध्ये जाऊन निवड केली आहे. मला वाटतं माझ्या घरचं माणूस जाण्याचं जेवढं दुःख होईल तेवढं झाड तोडल्याचं दुःख मला आहे. कुठल्याही कामासाठी झाड तोडू नये आणि गरज असेल तर पर्यायी मार्ग निवडावा, पण झाड कृपया तोडू नका. अख्ख्या ग्लोबल वॉर्मिंगचं कारणच ते आहे की व्हेजिटेशन कापलंय, झाडं तोडली आहेत आणि काहीतरी वेगळा मार्ग खरंच निवडा, पण एकही झाड तोडू नका. माझा निसर्ग आहे, मी निसर्गाचा एक भाग आहे आणि निसर्गापुढे कुणी मोठं नाही. कुठली जात नाही, कुठला धर्म नाही, कुठला देवही नाही. निसर्ग हा पहिला आहे आणि आपण भाग आहोत. त्यांनी आपल्याला जन्माला घातलं आहे, आपण त्याला सांभाळूया. नका करू. हात जोडून विनंती आहे, जे कोणी अधिकारी, सरकार, जे कोणी असेल, म्हणजे हात जोडून विनंती आहे, ही आत्महत्या आहे, नका करू दे. ही आत्महत्या नका करू. नवीन ऐऱ्यागैऱ्यांना सोशल मीडियावरूनच उत्तर द्यायचं असतं. काल केलेल्या फेसबुक पोस्टवरून रुपाली ठोंबरे पाटलांनी हे स्पष्टीकरण दिलं. काल रुपाली ठोंबरे पाटलांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांसोबतचा फोटो पोस्ट केला होता. आलेले ऐरे गेरे नार नटरंगी कोणी येऊन सल्ले देऊन जाणार, अशा लोकांना सोशल मीडियाच्याच माध्यमातून उत्तर देणं गरजेचं असतं. मी फक्त आठवण करून दिली की 2005 पासून सुरू झालेला रुपाली पाटील ठोंबरेचा प्रवास हा 2025 पर्यंत आल्यानंतर केवढा अनुभवी आहे, प्रदीर्घ काळ झालेला आहे. एवढंच नवीन आलेल्या नाकाने कांदे सोलणाऱ्या लोकांनी लक्षात घ्यावं. त्याच्यासाठी पोस्ट होती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जर अनेक नको ती लोक जर व्यक्त होत असतील तर आमच्यासारख्या लोकांनी सुद्धा त्यांना त्याच पद्धतीने व्यक्त होऊन उत्तर दिलेले, बाकी दुसरं काय नाही. जामखेड कला केंद्रावरच्या नर्तिकेनं आत्महत्या केली. या प्रकरणामध्ये अटक झालेला संदीप गायकवाड भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. लग्नासाठी तगादा लावत असल्यामुळे नर्तिका दीपाली पाटील यांनी आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा आहे. दरम्यान आरोपी संदीप गायकवाडला 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. जामखेड कला केंद्रावरची नृत्यांगना दीपाली पाटीलनं आत्महत्या केली आहे. या प्रकरणात भाजप कार्यकर्ता संदीप गायकवाडवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्वतःचं लग्न झालेलं असताना सुद्धा एका नर्तिकेवर लग्नासाठी दबाव आणल्यामुळे दीपाली पाटीलनं आत्महत्या केल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. हा तोच आरोपी आहे ज्याच्या पत्नीला भाजपने नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे. स्वतःचं लग्न झालं असताना सुद्धा एका नर्तिकेवर लग्न करण्यासाठी दबाव आणल्यामुळे तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ या आरोपीमुळे आली. या घटनेमुळे भाजपचा खरा चेहरा पुढे आलाय, असं ट्विट रोहित पवारांनी केलंय. दरम्यान या घटनेचा तपास पोलीस करतील, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे. कोणी असेल, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे अगदी आमच्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल आणि त्याच्यामुळे जर असा काही प्रकार झाला असेल तर पोलीस त्याची छानबीन करतील. कुणालाही त्या ठिकाणी पाठीशी घालण्याची भूमिका ही देवाभाऊंची कधीच नसते, पक्षाची कधीच नसते. या विषयाबद्दलची अधिक माहिती घेऊन मी आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. दरम्यान आरोपी संदीप गायकवाड हा आधी रोहित पवारांचाच कार्यकर्ता होता, असा आरोप भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलाय. जामखेड शहरातील तपनेश्वर भागामध्ये राहणाऱ्या दीपाली पाटील कला केंद्रामध्ये नृत्यांगना म्हणून काम करायच्या. खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.
संदीप गायकवाड हा दीपाली पाटील यांना लग्नाचा तगादा लावत असल्यानंच त्यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद तिच्या नातेवाईकांनी दिली आहे. इंडिगो कंपनीच्या घोळामुळे प्रवाशांवरील संकट सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा कायम आहे. आजही इंडिगोच्या 500 विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. परदेशी प्रवाशांनी देखील इंडिगो प्रशासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केलाय. तर प्रवाशांचे पैसे परत करण्याचे केंद्र सरकारनं इंडिगोला आदेश दिले. इंडिगो कंपनीच्या घोळामुळे प्रवाशांवर ओढवलेलं संकट तिसऱ्या दिवशीही कायम आहे. शनिवारी इंडिगोची जवळपास 500 विमानं रद्द झाली. इंडिगोची विमानं रद्द झाल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी प्रवाशांचा आक्रोश आणि संताप पाहायला मिळाला. देशभरातल्या सर्व मोठ्या एअरपोर्टवर इंडिगोची विमानं रद्द झाली. हैदराबाद, दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबादसह अनेक एअरपोर्टवरून उड्डाणं करणारी इंडिगोची विमानं रद्द झाली आहेत. दिल्ली विमानतळावरच्या इंडिगो काउंटर समोर एका परदेशी महिलेचा संताप पाहायला मिळाला. आफ्रिकन महिलेनं सुरुवातीला इंडिगोच्या कर्मचाऱ्यांकडे आपली कैफियत मांडली, पण इंडिगो प्रशासनाकडून कोणतंही उत्तर आलं नाही. त्यामुळे या महिलेनं थेट काउंटरवर चढत आक्रोश व्यक्त केला. मला माझ्या देशात परत जायचं आहे असा आक्रोश ही महिला करत होती. दुसरीकडे विमान रद्द झाल्यामुळे काही ठिकाणी इंडिगोनं प्रवाशांना जेवण दिलं, पण जेवण निकृष्ट असल्याच्या तक्रारीवरून प्रवाशांचे इंडिगोच्या कर्मचाऱ्यांशी खटके उडाले. इंडिगो प्रशासनानं दिलेलं जेवण संतप्त प्रवाशांनी इंडिगोच्या कर्मचाऱ्यालाच खाऊ घातलं. प्रवाशांच्या या संतापाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. कोलकाता एअरपोर्टवरचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत आम्हाला पैसे नकोत, इच्छित स्थळी पाठवण्याच्या मागणीसाठी प्रवासी कर्मचाऱ्यांवर भडकताना दिसताय. या प्रवाशांनी इंडिगो प्रशासनाच्या विरोधात जोरदार संताप व्यक्त केला. अहमदाबाद विमानतळावर एका महिलेला विमान रद्द झाल्यामुळे रडू कोसळलं. इंडिगोची विमानं देशभर रद्द का झाली ते पाहूयात. इंडिगो दिवसभरात देशामध्ये जवळपास 2300 फ्लाइट्स ऑपरेट करते. डीजीसीएनं पायलट आणि क्रू मेंबर्सच्या कामासंबंधी बनवलेल्या नवीन नियमांचा फटका इंडिगोला बसला. 1 डिसेंबरपासून डीजीसीएनं पायलट आणि क्रू मेंबर्स संदर्भात नवीन नियमावली लागू केली. डीजीसीएच्या नवीन नियमांमुळे इंडिगोला अचानक पायलट आणि क्रू मेंबर्सची कमतरता भासू लागली. नवीन नियमानुसार 7 दिवस सलग काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 48 तास आराम द्यावा लागेल. कर्मचाऱ्यांना सलग 2 पेक्षा जास्त नाईट शिफ्ट देऊ शकत नाही. दूरच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणानंतर पायलटला 24 तासांची विश्रांती द्यावी लागेल. पायलट एका दिवसामध्ये फक्त 8 तास उड्डाण करू शकेल. क्रू मेंबर्सला 24 तासामध्ये 10 तास आराम द्यावा लागेल. हे नियम 1 डिसेंबरपासून लागू झाल्यानं इंडिगोला पायलट्स आणि क्रू मेंबर्सची कमतरता भासली. ही नियमावली 31 मे 2024 रोजी केली होती. नियमावली लागू करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत एअरलाइन्स कंपन्यांना दिली होती. इतर एअरलाइन्सनं या नियमांच्या अंमलबजावणीसाठी भरती केली, मात्र इंडिगोनं ही भरतीच केली नाही. नियम लागू झाले. 1 नोव्हेंबरपासून नियमांची अंमलबजावणी झाली आणि इंडिगोच्या विमानसेवेचा मोठा गोंधळ झाला. इंडिगो प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे देशभरातली जनता वेठीस धरली गेली. कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. अखेर प्रवाशांचे हाल पाहून डीजीसीएनं हे नियम तात्पुरते मागे घेतलेत. विमान उड्डाणं रद्द झालेल्या प्रवाशांना तत्काळ पैसे परत करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले.